friends, this is example here. Find A and B if. बघा ठिकाणी एक्झाम्पल आहे, तुम्हाला A आणि B च किमती फाइंड करायचे. तर बघा त्या ठिकाणी कसं फाइंड करणार. बघा इथं Z1 आणि Z2 म्हणजे आता एक्झाम्पल आहे. तर एक्झाम्पल मध्ये Z1 मग बनला या ठिकाणी A प्लस 2B प्लस 2AI आणि Z2 4 प्लस 6 आहे. दॅट इज Z1, दॅट इज Z2. बघा सोल्युशन द्या. Z1 equal to A plus 2B plus 2AI and Z2 is 4 plus 6 आहे. तर बघा माय डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी बघा आता मी काय करतो, Z1 आणि Z2 याला मी करतो इक्वल. तर बघा Z1 इक्वल टू Z2 केलं मी. याला इक्वल केल्यावर मला काय मिळतं या ठिकाणी बघा A प्लस 2B प्लस 2AI इक्वल टू 4 प्लस 6I. तर यामध्ये बघा मित्रांनो आता A प्लस 2B आणि 4 इथं दोघी हे रिअल पार्ट आहे बरोबर, आणि 2A आणि 6 हे काय इमॅजिनरी पार्ट आहे. तर मी काय करतो आता रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मी इक्वल करतो. तर बघा या ठिकाणी इक्विटिंग. आता काय झालं या ठिकाणी इक्विटिंग. याला कारण द्या असं, देअरफॉर इक्विटिंग रियल and imaginary part. So म्हणून बघा त्या ठिकाणी A प्लस 2B इक्वल टू काय 4. आता बघा और बघा आता 2 त्याला असं करतो आणि बघा आता पहिले आता काय करतो मी, आता इथं काय झालं A प्लस 2B इक्वल टू 4 झालं बरोबर आहे. आता मी काय करतो अजून 2B याला मी शिफ्ट करतो कुठे राईट हँड साइडला. तो काय होईल इथं A इक्वल टू 4 मायनस 2B बरोबर. ओके, हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. करा आता काय मी केलं रिअल पार्ट, आता करा काय इमॅजिनरी पार्ट. बघा आता इक्वल करा त्याला 2AI इक्वल टू 6I बरोबर. तर I गेट कॅन्सल. सो 2A इक्वल टू 6. सो A इक्वल टू 6 बाय 2. तर A इक्वल टू म्हणला 3 बरोबर. आता पुटअप करा A ची व्हॅल्यू इक्वेशन 1 ला पुट A इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. तर बघा काय येईल तो 3 इक्वल टू 4 मायनस 2B राईट. 4 वगैरे शिफ्ट करा लेफ्ट हँड साइडला. तो काय येईल 3 मायनस 4 इक्वल टू मायनस 2B. 3 minus 4 that is the minus 1, that minus 1 equal to minus 2B. minus minus get plus here इथं मायनस आहे म्हणजे बघा लेफ्ट हँड साइडला मायनस आहे आणि राईट हँड साइडला मायनस आहे बरोबर. तो इथं होतो पॉझिटिव्ह. तर बघा 1 इक्वल टू 2B बरोबर राईट. तर बघा आता B काय होईल B इक्वल टू 1 बाय 2. ओके, आपल्याला मिळली याची व्हॅल्यू काय 3, बीची व्हॅल्यू काय 1 बाय 2. ओके दॅट.